थांबा, सोलापूर तयार आहे का? सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो 2026. टीव्ही, गॅजेट्स, लॅपटॉप्स, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस, सोलर आणि फिटनेस. एक छत, सगळं टेक, फुल ऑन वाइब. 12 ते 18 फेब्रुवारी 2026. होम मैदान, सोलापूर. शुद्ध महिला सोसायटीमध्ये 102 रहिवासी आणि प्रत्येक जण 10 ते 15,000 टॅक्स रेग्युलर भरतो सर. आणि डेव्हलपरनी पूर्ण ड्रेनेज लाईन केलेली आहे, पण ड्रेनेज लाईन मुख्य लाईनला जोडलेली नाही. त्यामुळे पाणी साचून सगळ्यांना त्रास होत आहे. ही ड्रेनेज लाईन मुख्य लाईनला जोडलेली आहे. आम्ही महानगरपालिकेत त्यांना खूप वेळा पूर्ण काम केलेलं आहे. पाण्याचं केलं, ड्रेनेज झालं नसतं, फक्त वहिनीला जोडून घ्यायचं आहे. त्यांच्याकडे सध्या सेफ्टी टँक आहे, बाकी आहे. महापालिकेला ऍप्लिकेशन दिलं, उद्या करतील त्या किती दिवसात जोडून देतात? मुख्य कार्यालयाकडे करून घेतो. ठीक आहे, साधारणतः किती दिवस लागतील? उद्या झाले की करून घेतो. ठीक आहे, उद्या अर्ज द्या, 4 दिवसाच्या तुम्हाला जोडून देतील. नाही जोडलं तर मला फोन करा. विनाशनगरला पिण्याचे पाणी पुरवठा आहे. विवेकानंदच्या मागे एस्टिमेट करून घ्या, त्याला बजेट दिलं. मला 6 लाखाचं पत्र त्यांना उद्या द्यायला विनाशनगर चेंबर प्रॉब्लेम आहे. उद्या काय डेटा असेल करून द्या. नमस्कार, नर्सिंग आपण 20 मोडमध्ये पाईप कनेक्शन केलेले आहे आणि 8 बोर्डमधून नळा चालू कनेक्शन तिथे काय 8 बोर्डमध्ये सिमेंट रोड झालेले आहे. रोड नाही सर, एकूण 8 बोर्ड 16 घरे एस्टिमेट करून द्या. एस्टिमेट ट्रेनिंगची सुविधा नाही आहे. वैष्णव पार्क पाणी सध्या ते पण भरतात नाही. बरं, किती घर टोटल? आमच्याकडे 13 घर आहेत. सर कोण आहेत झालो आता जेसीबी मागितलं पेमेंट नाही आहे. त्या ठिकाणी अमृत लाईट झालेली आहे. अमृत योजनेतून नवीन लाईट झालेली आहे, त्याला आणखी जोड द्यावी लागेल. कर्ज करायचं महापालिकेत आज जोडून केले, त्याचे कनेक्शन जोडून ठीक आहे. उद्या संबंधित नगरसेवक आणि मंडलाध्यक्ष तुम्हाला संपर्क करतील. जे काय अर्ज लागतील त्यांना अर्ज द्या, त्यांनी तुम्हाला तुमचं ड्रेनेज जोडून देतील. आणि प्रभावी चांगला आहे, परंतु जे पावसाळ्यात येत आहे ते आमच्या घरासमोर नाही 10 ते 12 पावसाळ्यात एवढं पाणी घरामध्ये येते, जाण्यासाठी रस्ता पण नसतो. त्यासाठी काहीतरी उपाययोजना करावं आणि रस्त्याचं जरा हे करावं. कुठल्या नगराचा विषय? हे आपलं अहमदनगर आणि केरळा नगर आहे. कोण आहे विभाग? साहेब तिथे व्हिजिट करा. पावसाचं पाणी त्यांच्या घरात जात आहे, त्याला काय पर्याय आपण काढू शकतो, ते पाण्याला कुठं मिळवू शकतो, त्याच्यावरती उद्याच आम्हाला माहिती द्या. काय नवीन पाईपलाईन करायचं, स्ट्रॉंग लाईन ड्रेनेज, जुने काही त्यांच्याकडे फोटोग्राफ असेल तर ते समजून तुम्ही घ्या. अधिकारी आपल्या स्पॉट लेवल अधिकारी नंतर पुढच्या पर्यंत रस्त्याला मिळतो. प्रभाग क्रमांक 18 मध्ये फक्त अंतर्गत रस्त्याची समस्या आहे, बाकी सगळ्या सोयी आहेत. कुठला नगर? विष्णुपद नगर. आपण ठीक आहे, एस्टिमेट करून या वर्षाच्या बजेटमध्ये तुमचं नाव नंबर कुठल्या गावापासून रस्ता हवा आहे सविस्तर माहिती द्या. Like, subscribe, click on the bell.